पाहिजे? आलू, वांगे, टमाटे सांगा ना काय पाहिजे? ते आम्हाला नाही का थोडे थोडे आलू आणि थोडे थोडे वांगे पाहिजे होते. अरे बाई असं कसं सांगा तुम्ही? तुम्ही मला काढा आणि मी तुम्हाला मोजून देतो. पाव पाव भर पाहिजे, किलो किलो भर पाहिजे, अर्धा अर्धा किलो पाहिजे सांगा ना. काय माय पार्वती बिचारे लहान लेकरासारखी बोलतं. बरं ताई आलू वांग्याचे भाव सांगा बरं किती किती रुपये किलो आहेत? बघा तुम्हासनी मी आलू आहे 30 रुपये किलो तर 20 रुपये किलो लावतो. वांगे आहे 50 रुपये किलो तर 25 रुपये किलो लावतो. म्हणजे अर्ध्या भावात देऊन देतो. आता कसं आहे माझ्याजवळ राहिलेला माल आहे तो तर विकून टाकतो. मला उद्यापासून मग काम करायला जायचं आहे ना, थोडंसं कागदपत्राचं काम करायचं आहे. तर मग माझ्या घरी सडल्यापेक्षा बाई म्हटलं तर विकूनच टाकायचं म्हटलं मी भाजीपाला. तर तुम्हाला विकायली मी कमी किमतीत विकायली, तुम्ही घेऊन जावायला. माय बाई ताई एवढं कोणतं काम आहे हो बाबा तुम्हाला घ्यायचं? का तुम्ही एवढा महाग असलेला भाजीपाला एवढा स्वस्त दरात विकून राहिल्या? काय गोष्टी करायला माहित आहे तुम्ही? तुम्हाला का माहित नाही काय? तुम्हाला माहित नाही होय? सरकारनं स्कीम काढली ना, एक नवीन नवीन स्कीम काढली बहीण भावाची लाडकी योजना. नाही माहित आहे का तुम्हाला? बहीण भावाची लाडकी योजना. कुठं माय आजकाल कोणत्या बहिणी भावाच्या लाडक्या राहिल्या बापा? ते बायका आल्या का बहिणीला विसरूनच जाते. ते लहानपणीच प्रेम मस्त राहते बहीण भावाचं. आता कुठं बापा? हो ना माय. काय माहित आई कोणती योजना माहित बापा? तुम्हालाच माहित बापा. त्याचे काय कागदपत्र करायला लागते आणि काय लाभ आहे बापा त्याचा? म्हणजे ते कागदपत्र केल्यावर न केलेलं प्रेम भाऊ करते काय? काय माहित आहे तुम्ही माहित मजा घेवायला बापा, मजा घेवायला. सगळ्या लोकांना माहित आहे स्कीम ही योजना. तुम्ही एवढ्या चांगल्या घरच्या दिसत आहे मला आणि तुम्हाला माहित नाही मी एक भाजीवाली असून तुम्हाला मला माहित आहे तुम्हाला माहित नाही बाई. आश्चर्याचीच गोष्ट आहे बापा. एक मिनिट एक मिनिट ताई ही योजना म्हणजे सरकारनं काढली आहे ना? काय आहे योजनेचा लाभ काय आहे? म्हणजे तुम्हाला मुळीच नक्कीच नाही माहिती आहे ना? बरं सांगते मी. ही मुख्यमंत्र्यांनी काढलेली स्कीम आहे आणि यामध्ये या स्कीमचं नाव आहे बहीण भावाची लाडकी ही योजना. म्हणजे त्यामध्ये नाही का प्रत्येक महिलाला 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. माय बाई महिन्याचे 1500 रुपये बैले बापरे. कुठं बापा ते 1500 रुपये तर बुजुर्ग माणसाला भेटते, ह्या काकीला भेटते ना. काय माहित आहे काही सांगता बापा भाजीवाल्या. तुम्हाला तरी माहित आहे काय 1500 रुपये ते जे भेटते का नाही ते म्हाताऱ्या माणसाला भेटते 1500 रुपये. पहिले 1000 रुपये महिना होता आता 1500 झाला. काय बापा बहीण भावाची लाडकी करून टाकली तुम्ही. थांब ना हो बापा गंगा, आपलीच मनामनात चबर चबर करून राहिली तवाची. तुला माहित आहे का काही? माहित असाले सरकारनं काढलं म्हणते ना. आपण पागल आहे, आपण पागल असाले त्याला पागल नको समजू. नाही होताई मी कशाला दुसऱ्याचं भलं करणार आहे नाही का? मला तर असं वाटते ना माझेही भलं झालं पाहिजे तुमचेही भलं झालं पाहिजे नाही का? ते कसं आहे ना पहा, पहिले वय मर्यादा कमी होती. 21 ते 60 वर्षापर्यंतच्या बायांनाच भेटत होतं. पण आता त्यांनी वय मर्यादा वाढवली, खूप काही गोष्टी चेंजेस केल्या. म्हणजे बघा पहिले 21 ते 60 वर्षापर्यंत भेटत होत्या तर आता वय वाढवलं तर 65 वर्षापर्यंतच्या महिलांना भेटते. हो का? अजून अजून दुसऱ्या गोष्टी चेंजेस म्हटलं तर कागदपत्र जसं डोमेसियल प्रत्येक बाईजवळ राहत नाही. हाय का नाही राहते का प्रत्येक बाईजवळ? आता डोमेसियलच्या साठी घोर झाला होता. प्रत्येक बाईला डोमेसियल काढायला जावं लागत होतं. तर त्यांनी डोमेसियल नाकारलं. म्हणजे त्याच्यासाठी आता डोमेसियल लागणार नाही. फक्त मतदान कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि उत्पन्न, बस हे 2-4 कागदपत्र पाहिजे आता, जे प्रत्येक बाईजवळ त्याची म्हणजे अवेलेबल राहते. आणि असं काही असेल ना का ज्याच्याकडे जास्त शेत असेल किंवा मग ज्याच्या घरी एखाद्या सरकारी नोकरीवर असेल त्यांना याचा लाभ भेटते की नाही भेटत त्याची माहिती सांगता का? थोडीशी माहिती आहे का तुम्हाला? हो हो ती माया पोरानं सांगितलं होतं बाई मला सगळंच माहित आहे. मला काल माया पोराने सांगायला तर मी म्हणून बाई उद्या आंघोळीनं करायला चालली बाई नाही का? तेच कुठून येते ग? आता भेटत आहे आपल्याला, सरकार पुरवत आहे तर मग कशाला? प्रत्येकाचा लाभ घ्यायचा आपलं कामच आहे नाही का? तर दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे 5 एकराच्या वर जरी जमीन असली तरी आपण तो अर्ज करू शकतो. आणि जर 10 एकराच्या वरती असेल तर नाही करू शकत. कारण की उत्पन्न जास्त होते ना. मग उत्पन्न 2.5 लाखाच्या खालीच पाहिजे म्हणून. माय बाई पाय बरं बापा, आपण एवढं घरातल्या घरात राहून आपल्याला माहित नाही बहीण हे बाई धंदा गिंदा करते तर या बाईला माहित आहे. सांग बरं बापा आपल्यात किती खोट ना बाईत किती हे आहे बापा खरी. जाऊ दे ना ते काय लक्ष नसते राहत. कधी कधी घरातल्या कामात बाई गुंतून जात असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्या घरी एखादा माणूस सरकारी नोकरीवर आहे ज्याच्या कुटुंबात, तर त्या कुटुंबाला याचा लाभ नाही घेता येत असं आहे. असं मग ह्याची अंतिम तारीख गिरी कवा आहे हो बाई? सुरू कवापासून झालं? आता कमी टाइम होता पण आता एक्सटेंड झाला थोडा टाइम. म्हणजे 30 ऑगस्ट पर्यंत आपण अर्ज करू शकतो. आणि ऑगस्ट महिन्यात जरी अर्ज दाखल केला तरी जुलै ऑगस्टचे आपल्याला पैसे मिळते दोन्ही महिन्याचे. असं आहे ते.
पाय हो माय, भाजीपाला घ्यायला आलो तर भलंच भलं झालं बापा आमचं. ताई, आम्ही तुमची मगाशी मजाक केली बहीण भावाची लाडकी या नावानं, तर आम्हाला मनापासून माफ करा आणि आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला हे मार्गदर्शन केलं, त्यासाठी आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. ताई, काय आहे त्याच्यात, सांगणं आपलं काम असते ना, त्यात कशाचे आभार वगैरे मानायची, जाऊ द्या ना. तुम्ही माझ्या बहिणीच आहे, काय नाही राहत लक्षात. तुम्ही पण आता शेतातल्या कामात जात असेल ना, हा गावातल्या म्हटलं तर. काय कोणीच घरी नाही राहत आजकाल, माहितीये का बाई. कष्टाचंच अंग चांगलं तंदुरुस्त राहते. हे घरी राहून काहीच नाहीये, अंगाच्या भोवती रोग येतात, आजारी पडतो. त्याच्यापेक्षा कष्ट करणं ही खूप चांगलं आहे. हो हो बाई. बाई मग मला नाही करता येईल बिचारे अर्ज आहे का नाही, मला तर पहिलेच भेटते 1500 रुपये. माझे वय आहे बापा 70, तर मला नाही भेटणार नाही. नाही नाही आजीबाई, तुम्हाला कसं मिळणार आहे, तुमचं वय 70 आहे ना. पहिले 60च होतं तर 65 केलं. 65 वर्षाच्या वरच्या बायाला नाही मिळणार. 21 वर्षापासूनच्या पोरी बारीले, जवान, विवाहित, अनविवाहित सर्वेले भेटून राहील ना, सरकार देऊन राहील ना आता. आणि प्रत्येक कुटुंबातल्या 2 स्त्रियांना करता येते. आता एक समजा माय ना एक तिची पोरगी, असं केलं तरी होते. बरं बरं. पाय बरं बाई. ताई, खरंच तुमचे मनपूर्वक आभार मानतो आम्ही. हा, आम्ही आता फटकन जातो ना, आमचे कागदपत्र करतो, काय आहे काय नाही सगळं माहिती काढतो ना, आम्ही करून घेतो बरोबर. हा, हो हो हो. पाय बरं माय, आपल्याला माहित नाही पण ते भाजीपाला विकते तर तिला किती माहिती आहे. ते शिकली बाई असन, 10वी नापास किंवा 12वी नापास असन ते. हो, कमी हुशार नाही आहे ते बाई. मग अशी काय फळफळ इंग्लिश बोलली बाई ते मनामनात. मजा काय काय. आपण पाय ना गावरानी कुठच्या ज्या मॅट राहायचो मॅटच राहिलो, आणि आपल्या घरातली माणसं बैलच आहे बापा, त्याला काही माहित नाही राहत बैल तोडाचे. पुरं गाव घुमून येते, बाकी गोष्टीत लक्ष राहील, पण अशा चांगल्या गोष्टीत लक्ष नाही राहत त्याचं. हो ना माय, सांग बरं बाई, मला माहित नव्हतं बाई. हे गंगा मंगाशी तिथं ही करून राहिली होती मजाक तिची. मला भल्ला राग आला. ती आपल्याला किती प्रेमानं समजून सांगत नाही, तर कोणी सांगत नाही एवढ्या प्रेमानं समजून. सगळं सांगितलं तिनं, वय कागदपत्र काय, कोणाला भेटते कोणाला नाही भेटत, कुठं काय सगळं सांगितलं तिनं व्यवस्थित आपल्याला. पाय बरं. हो ना बिचारे, खरंच बापा. मग सांग बरं बाई. आणि खरंच बाई, आपल्या घरातली नवरा बाईलेच आहे पुरे, काहीच समजत नाही त्याले. बस संसार नावाची चीज नाही समजत, दारू पिऊन त्यात तूल राहते, जुआ खेळणं समजते. आणि आता हे 1500 रुपये भेटत जाईल ना, ते 1500 रुपये कुठे गेले मग? हा, कुठे गेले काय गेले, दुसरे डॉक्टर खात जाईल. हा ना, काढायला ते जात जाईल लागन तर. माहीतच नका पोड देऊ ना माय, माहीतच नका पोड देऊ. माहीत तर पडते आपल्या इच्छे किती बैल आणि किती नाही तर. हा, आता पुढच्या महिन्याच्या ऑगस्टच्या 30 तारखेपर्यंत हाय म्हणते बाई. हा, तोपर्यंत त्याला माहीतच होते ना. मग ते आपल्याला अचानक मध्ये म्हणून मग म्हणू आपण हो आम्ही नाही करत बाबा, आम्ही काय करू. नाही काय करून घेऊ आता आपण, त्याला मजाक करू. हा, सांगत नाही काही नाही, पुरं गाव घुमून येते ना. माय बाई, सांग बरं माय, मला माहीतच नव्हतं. आणि अजून काय म्हणे शांताबाई मग? बस पाटलीन बाई, याच्या उपर काहीच नाही. आम्ही तुमच्या सोबत येतो, तुम्ही आमच्या सोबत चला असं सांगते. मग ती ना करून घेऊ. आणि कसं आहे, एक तर ग्रामपंचायत मध्ये होते म्हणते ना, शेतूमध्ये होते म्हणते. ग्रामपंचायत महानगरपालिका शेतू गितूत केलं तर तिथं शेतूत केलं तर पैसे लागते म्हणते, आणि ग्रामपंचायत मध्ये केलं तर फुकटच होते म्हणते, असं आहे. आणि हाव, आणि समजा सरकारच्या आपण याच्यात केलं, जसं ग्रामपंचायत मध्ये एखाद्या ऑफिस मध्ये सरकारच्या, तर तिथं कोणी आपल्याला पैसे मागतले म्हणते, तर तिथे त्याची कंप्लेंट, त्याच्या नावाची कंप्लेंट करायची म्हणते. कारण की याच्यात पैसे कोणालाच नाही मागत आहे म्हणते. ते जर समजा पैसे घेत असन तर त्याची कंप्लेंट ठोकायची म्हणते, म्हणजे ते तिथून रद्द होऊन जाते, सस्पेंड होऊन जाते म्हणते. पाय बरं माय, सरकारनं किती चांगला नियम काढला. खरंच बाई, चांगली गोष्ट आहे. भेटून राहिले 1500 रुपये तर. हा, करून घेऊ आता आपण. करून घ्या बापा, मायासारखं तुम्हाला आधार होते. कोणत्या कोणत्या महिन्यात काम नाही राहत ना, तर मोठा जीवाले तंगी येऊन जाते बापा. हो काकी, करूनच घेतो बापा. काही हो, उशीर लागू का पाशीर लागू बापा. माय तर पासबुक बंद आहे बापा. लई दिवस झाले, त्यात पैसेच नाही टाकले. आपण काही मोठे लोक नाही आहे बापा. आपले आणले पैसे का ठेवले तांदळाच्या डब्यात, तर उद्या ते दुकानवाल्याला चालले जाते बापा. आपल्याजवळ तर पैसा जमा नाही आहे. काहीतरी नावापुरतं बँकेचं पासबुक काढलाय बापा. नाही हो माय पार्वती, असं असं केलं नव्हतं ते काय. माय बंद असेल म्हणा. आपण काय करू, पहिले बँकेत जाऊन पाहू. तुमची चालू आहे ना शांताबाई गिंताबाई, का तुमचीही बंद आहे? काय माहित बाई, चालू आहे का बंद आहे तर. मला नाही माहित. लय दिवसाचा मी व्यवहार नाही केला. ते केवायसी मेवायसी म्हणे तेच तर नाही केली माय. म्हणजे मग बरोबर आहे, माय बंद असेल बापा. माय बाई, माय बंद असेल बाबा. आणि मेन तर पासबुकच आहे. पासबुक मध्येच पैसे येते ना बँकेत. पहिले बँकेचं काम जरुरी आहे करणं. हा, पहिले तर पासबुकच जरुरी आहे बाबा, चांगलं करणं म्हणजे चालू करणं. बरं, आपण एक काम करू. उद्या सगळ्यात पहिले आपण जाऊ बँकेत, आणि बँकेतलं काम झालं का लगेच मग आपण जाऊ इथं अर्ज करायला. आणि तिथं पाहू कधी आपला नंबर लागते ना काय लागते तर. आणि लगेच आपण तिथं अर्ज करू आणि बस मोकळे होऊन जाऊ. आता पाणी पावसाचे दिवस आहे, आपल्याला जंगलातली कामं लागल. आता रिकामे दिवस आहेत, आपण फटाफट कामं करून घेऊ आपले. हो शांताबाई, तसंच करू. उद्या पुऱ्या जणी चाललो जाऊ बँकेत, आणि बँकेतलं काम करून घेऊन नंतर मग हे काम करू. 30 ऑगस्ट पर्यंत टाइम आहे ना, आणि करू मग बरोबर सगळं आपण आता. आणि हो बाई, ज्यांले माहित नसेल रश्मी, त्यांना सांगून दे माय. कसं आहे, आपण तर लाभ घेतलाच पाहिजे सरकारचा, तर दुसऱ्यांना पण घेतला पाहिजे. ज्यांना माहित नाही, जसे आपल्यासारखे जसे वंचित लोक आहे, त्यांना पण आपण सांगून देऊ. त्याला पण आपण करायला लावू, नाही काय? हो शांताबाई. त्या बाईनं मग अशी कागदपत्र सांगितले सगळे जवळ आहे ना, का नाही आहे?
सगळ्याजवळ ते कागदपत्र असेलच पाहिजे म्हणा, कारण की कॉमन कागदपत्र आहे. काय आहे, राशन कार्ड, मतदान कार्ड, नाही काय, आधार कार्ड, बँकेची पासबुकची झेरॉक्स, उत्पन्न, हे सगळं तर आहेच म्हणा. तर डोमिसियल नव्हतं ते त्यानं माघारलं म्हणते, म्हणजे त्यांनी ते कटअप केलं त्याच्यातून. हे एक गोष्ट चांगली झाली, नाही तर आपल्या मागं डोमिसियल कळायला लागलं असतं आता आपल्याला. म्हणजे ते सगळं तर असेलच पाहिजे, असतेच म्हणा. ते सगळं बरोबर असेल आपल्याजवळ. हो हो, कागदपत्र तर बरोबर आहे व पूर्णच आहे कागदपत्र. हो हो शांताबाई, त्याचा काही वांधा नाही आहे. आपल्याला फक्त बँकेच्या पासबुकचं हे आहे, ते आपण जाऊ उद्या करू आणि मग मस्त उद्या ते काम करून टाकू, नाही. आणि हो हो, ठीक आहे ना, ठीक आहे, करून घेऊ आता आपण उद्या. ठीक आहे. अम्मा, हे कली झोपलीच आहे का हो बापा काकी? हो ना माय, काजल पाय ना कशी पसरली आहे मंच सारखी. बोललं म्हणजे तोंड दिसते आपलं, मग म्हणते मी पडली आहे म्हणून बोलतो म्हणते. बाई सांग, काय करावं आता आपण, काय करावं तूच सांग काजल. नाही बाई काकी, हे तू कलावतीला आळशीपणा करते, एवढी कोणतीच बहिणी करत बापा. मग नाही तर काय माय, मीच तर असली इले. अहो काकी, तुले तर जसे 1500 रुपये भेटते म्हणते ना महिन्याचे, तर तुझे वय आता 75 आहे वाटते, आहे ना? हो बाई हो. तर मग हो बापा, बंद होते का पैसे? नाही नाही, पैसे बंद नाही होत. आता वयाच्या 21 वर्षापासूनच्या पोरीले तर वयाच्या 65 वर्षापर्यंतच्या बायकाईले सरकारने एक योजना काढली आहे. त्या योजनेचं नाव आहे बहीण भावाची लाडकी योजना. आणि त्या योजनेचा लाभ घेतल्यावर प्रत्येक महिन्याला बाईले 1500 रुपये भेटते. जसे तुम्हाला भेटते का नाही, तसेच आता आम्हालाही भेटत जाईल. त्याच्यासाठी ग्रामपंचायतले अर्ज करायला लागते म्हणते. ग्रामपंचायत मध्ये केलं तर फुकटात होते, आणि बाहेर म्हणजे शेतू गीतूत केलं तर मग तिथं पैसे लागते म्हणते. तर आपण ग्रामपंचायत मध्ये करून घेऊ म्हटलं, म्हणून कलीले मी उठवायला आली. म्हणजे म्हणाले आली तर कली झोपलीच आहे बाई. आई देवा, मा पाटही दुखून माय, कायची व काजल, कायचे 1500 रुपये भेटून राहिले हो बापा. असे झोपू झोपू तर तुला ते जीवन बरबाद केलं व. झोप ना अजून, झोप. नाही ना माय काजल, तू मायचीच जागा घेते काय बापा आता. अव मी काय म्हणतो, योजना आहे एक, हे योजनेचा आपण फार्म भरायला जाऊ. आपण तू माझ्यासोबत चल, आता काही मी 17 सांगत नाही बसत. रस्त्यानं चालता चालता सांगतो, आता मला काम धंदे करायचे आहे. लवकर तयारी कर ना, आपण बँकेत जाऊ, पहिले बँकेचे पुस्तकं सुदे करायला. हाव काय, त्यासाठी कागदपत्र की काही लागत असं ना बापा. माझ्याजवळ काही आहे ना, काही नाही आहे. तुला माहित नाही का कागदपत्र काय काय लागते, कसं कसं काय कुठं करायला लागते? नाही ना माय, मला बाकी काहीच नाही माहित. मला फक्त ती योजना निघाली आहे ना, कुठं करायला लागते हे माहित आहे, आणि बाकी काहीच नाही माहित. पहिले आपल्याला तर विचारायलाच जा लागते माय. ग्रामपंचायत गावाचं दूर आहे, म्हणून म्हटलं तू तू आंघोळ गिंगोळ कर, जेवण गिवण कर, मी बात कामं करतो, येतो ना आपण दोघी जाऊ मग. बरं बरं, ठीक आहे ना. हो.